टीईटी पेपर फुटी प्रकरणाच्या तपासात आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी विजेंदर गुप्ता यांची पत्नी सुमन कुमारी गुप्ता हिला बिहारमधील पटना येथून अटक केल्यानंतर आज भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले। सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने विजेंदर गुप्ता यांच्या ओडिसी टीईटी पेपर फुटी प्रकरणाशीही संबंध असल्याचा दावा करत सुमन गुप्ता हिच्या या कटात सहभाग होता का आणि या प्रकरणातून तिला आर्थिक लाभ झाला होता का याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली आहे। न्यायालयाने ही मागणी मान्य करत सुमन कुमारी गुप्ता हिला 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असून तपास यंत्रणेकडून पुढील तपास वेगाने सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। या महिलेचा रोल फक्त एवढा आहे, विजेंदर गुप्ता करून जो पाहिजे असलेला आरोपी आहे, पहिल्या रिमांडमध्ये त्याचं नाव जे डाऊट झालं होतं, जे पोलिसांना तपासामध्ये निष्पन्न झालं होतं, त्याच्यामध्ये ही त्याची पत्नी आहे। ही पत्नी असल्या कारणामुळे हिचा आर्थिक व्यवहाराशी काही संबंध आहे का, हिने काही आर्थिक व्यवहार केलेत का, हे फक्त त्यांना व्हेरीफाय जस्टिफाय करायचंय। आणि तिचं असं सांगण्यात आलेलं आहे की तिचं अस्तित्व लपून होती, तर तिचं अस्तित्व लपून नव्हती। ती बरोबर त्या पटनाला ज्यावेळेला पोलीस टीम गेली, त्यांना सहकार्य केले, त्यांच्याबरोबर तिला यायला सांगितलंय, ती सरळ आलेली आहे आणि इथं न्यायालयापुढे हजर झालेले आहे, पोलिसांच्या थ्रू न्यायालयापुढे हजर झालेले आहे। बाकी कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार या ठिकाणी झालेला नाहीये। एक पत्नी आहे, संबंध किंवा काय असं काय कशा संदर्भात आरोपीने नंतर कॉन्टॅक्ट केलं कसं काय? आता बायको आहे, साहजिकच तर ते आरोपी नवरा बायको कॉन्टॅक्ट करणारच। जर कुठे माणूस गेला तर साहजिकच आहे की त्याच्या बायकोला कॉन्टॅक्ट करेल का, एवढा दिवस लागणार आहे, ते जाणार आहे। पण असं कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार या ठिकाणी दिसून आलेला नाहीये, फक्त कॉल डिटेल्स आहेत। त्या कॉल डिटेल्समुळे त्यांनी तिला अरेस्ट करण्यात आले। यामध्ये महिलेला नवऱ्याने काय सांगितलं होतं का आम्ही असं काय करतो? आता कॉल डिटेल्स आहेत म्हटल्यानंतर काहीतरी त्यांच्या जे काही बोलणं झालं असेल या इथे अटके संदर्भात अथवा मला असं असं अरेस्ट केले त्या संदर्भात त्यांचं बोलणं वगैरे झालं असेल। डिटेल अजून काही माहिती पडलेलं नाही, ते तपासादरम्यान माहिती पडेल। न्यायालयाने 6 जुलैपर्यंत पीसी दिलेली आहे, कारण याच्या पूर्वीचे जे आरोपी आहेत त्यांना पण समांतर पीसी देण्यात आलेली आहे आणि त्यांना पण तेवढीच पीसी दिली, म्हणून हिला पण 6 जुलैपर्यंत पीसी दिली। टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन अर्थात AISF च्या वतीने छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौक परिसरात आंदोलन करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांविरोधात तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कार्यवाहीची मागणी केली आहे। तसेच शिक्षण मंत्री दादा भिसे यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। वारंवार होणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात येत असल्याचा आरोप करत परीक्षा प्रक्रिया आणि अधिक पारदर्शक करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत शासनाकडे केली आहे। जो सरकार ने जो इससे पहले जो नीट का पेपर है वो भी लीक किया था, और जो 27 तारीख को टीईटी का मतलब जो टीचर एलिजिबिलिटी टेस्ट है उसका भी पेपर लीक हो गया। तो हमने ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशन के माध्यम से सरकार से ये कहना चाहते हैं कि ये जो पेपर आप फोड़ रहे बार बार, तो विद्यार्थी के ऊपर जो आप अन्याय अत्याचार करे, शिक्षा के NEP लाके वो शिक्षा का निजीकरण करके और जो ऑनलाइन पेपर लेके, तो ये मत करो। और हम ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशन से माध्यम से कहना चाहते हैं कि जो पेपर फूटा है वो संबंधित जो शिक्षा अधिकारी है, जो शिक्षा मंत्री है, उसका आप राजीनामा लो, उसको बर्खास्त करो, और इसके बाद ऐसा कोई पेपर ना फूटे, ऐसे कोई कड़क कायदा करो जो विद्यार्थियों का नुकसान ना हो। इसके अलावा और कुछ डिमांड है? हाँ, हमारी डिमांड है कि जो पेपर है वो कब होगा विद्यार्थी का। अभी जो टीईटी का तो पेपर फूट गया है, जो घोटाला हो गया टीईटी के पेपर में, तो उसका पेपर पारदर्शिता होनी चाहिए और ऑनलाइन पेपर नहीं चाहिए हमें। जो दादा बुशी ने बोला है कि कल सभागृह में कि टीईटी का भी पेपर वो ऑनलाइन लेंगे और MTC का भी वो अभी बोल रहे कि ऑनलाइन पेपर लेंगे, लेकिन ये ऑनलाइन पेपर नहीं चलेगा, इसका हम विरोध करते हैं। उन्होंने कहा है कि आरोपी को जो भी आरोपी रहेंगे उनको मकोका लगाएंगे, उसके ऊपर मकोका लगाओ या उन पर तुम कुछ भी करो, लेकिन वो पेपर नहीं फूटना चाहिए। बाद में पेपर, अब जो आगे पेपर होगा टीईटी का होगा या नीट का तो हो गया, उसको तो आपने देखा है कि बहुत किसी का अबू धाबी सेंटर आ गया, किसी का कोई और सेंटर आ गया। अब ये नीट का जो पेपर है, अगर वो कल अगर होने वाले काल में जो फूट गया, वो तो लीक हो गया पेपर, तो हम AISF के माध्यम से पूरे देश में, पूरे राज्य में
बड़ा आंदोलन करेंगे। अभी जो है आखिरी मोमेंट पे जब लोग स्टूडेंट को पता चला था कि पेपर की डेट बढ़ गई, पेपर लीक हुआ है, उस टाइम कैसा फील हुआ, क्या लगा? जो 27 तारीख को जो पेपर लीक हो गया, जो 2:30 बजे पेपर लीक हो गया, तो विद्यार्थी अभ्यास कर रहे थे, स्टडी कर रहे थे उसके अभ्यास के लिए। तो विद्यार्थी को पता चला तो विद्यार्थी एकदम भावुक हो गए। जो मन से दिल से पढ़ाई करते, जो 12-12 तास लैब में बैठते, तो उनके भावनाओं को ठेस पहुंच गई। इसकी वजह से उन्होंने हमें कहा कि तुम कुछ करो या ऐसे वाले, तो हमने उनका सुन के उनके माध्यम से, ये सभी टीईटी के विद्यार्थी है, अभी पीछे जो है उसमें टीईटी के कोई नीट के बच्चे है, तो हमने उनके माध्यम से, एआईएसएफ के माध्यम से विरोध जताया। आपका नाम? मैं कॉमरेड अनंता कराड़े, एआईएसएफ राज्य काउंसिल सदस्य।